मिशन नवोदय उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या घटकातले पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया याच्यावरील महत्त्वाचे मुद्दे काय होते ते समजून घेतले। याच्यात फक्त काय होतं, विभाज्यतेच्या कसोट्या होत्या, सरासरीचं सूत्र आणि भागाकार कसं चेक करायचं या संदर्भात सूत्र होतं। काय होतं सांगता येईल कोणाला? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, एवढंच होतं। आता आपण डायरेक्ट स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत। हे स्वाध्याय सुरुवात करत असताना आपल्याला ते मागचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मात्र रिमाइंड नेहमी करावं लागणार आहे। बघा, आता मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार परिपूर्ण येतोय असं गृहीत धरतो आणि हा स्वाध्याय सोडवतोय। बघा, स्वाध्याय 2.1 पहिला प्रश्न, 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे। बघा, 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे। म्हणजे 4 किलो तांदूळ जेवढ्या किमतीला घेतला तेवढ्याच किमतीचं 9 किलो गहू येतो। आलं लक्षात? म्हणजे हा असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे याला आपण 4 किलोग्राम तांदूळ बरोबर 9 किलोग्राम गहू, म्हणजे 4 किलोग्राम तांदूळ घ्यायला जेवढा पैसा लागतो तेवढाच 9 किलो गहू घ्यायला लागतो। पैसे सारखेच लागतात। आलं लक्षात? असा त्याचा अर्थ होतो। मग आता पुढे म्हणूया, पुढे काय सांगितलंय, जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 असेल, बघा 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 असेल, मग 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 असेल तर 9 किलोग्राम गव्हाची किंमत आपल्याला सहज काढता येईल की नाही? कसं काय करावं लागेल तर 9 किलोग्राम गव्हाची किंमत, बघा 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 आहे, तर इथं 9 येण्यासाठी इथं 9ने गुणावं लागेल, बरोबर आहे की नाही? मग 54 गुणिले 9 केलं, 54 गुणिले 9 केलं तर तुम्हाला 9 किलोग्राम गव्हाची किंमत निघेल। काढा बरं 9 किलोग्राम गव्हाची किंमत। किती आलं? 486, म्हणजे 486 रुपये लागतील 9 किलोग्राम गहू घ्यायला। मग 486 9 किलो गहू घ्यायला लागतील तर 4 किलो तांदूळ घ्यायला पण किती रुपये लागतील? 4 किलो तांदूळ घ्यायला पण किती रुपये लागतील? 486, 486 रुपये लागतील असा त्याचा अर्थ होतो। आला लक्षात? त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलं काय, तुम्ही 9 किलोग्राम गव्हाची किंमत काढली म्हणजे 4 किलोग्राम तांदळाची पण किंमत काढली। आता विचारलेलं काय बघा, तर 8 किलोग्राम तांदूळ आणि 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती? आता 9 किलोग्राम गव्हाची किंमत तुम्ही काढली 486, मग 8 किलोग्राम तांदूळ, आता याच्यावरनं 4 केजी तांदूळ 486 तर 8 किलो तांदूळ कितीला? तर इथं काय करायला लागणार आहे, इथं 4 आहे, बघा या 4 ला कितीने गुणल्यावर 8 येईल? 4 ला कितीने गुणल्यावर 8 उत्तर येईल? 2 ने। व्हेरी गुड। जर याला 2 ने गुणलं तर इकडं पण 2 ने गुणावं लागेल, इकडं पण 2 ने गुणावं लागेल। याचा गुणाकार येतो 8 केजी तांदूळ बरोबर याचा गुणाकार किती येतो? मग 486 गुणिले 2 करा। 8 किलोग्राम तांदळाची किंमत किती आली? मग 972। मग 972 आपल्याला विचारलं काय आहे, 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम, मग 8 किलो तांदळाची किंमत एवढी, 9 किलोग्राम गव्हाची किंमत एवढी, 486 दोघांची बेरीज करायची। बरोबर बेरीज काय येतं? 6 2 8, 8 आणि 7 15, 4 14, 1458। पर्याय क्रमांक आहे डी। पर्याय क्रमांकाला आहे डी। बघा दुसरा प्रश्न आहे, 4 किंवा जास्त अंकांची संख्या, म्हणजे एका संख्येमध्ये 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त किती असू शकतात अंकांची संख्या 8 ने विभाज्य असेल तर, 8 ने विभाज्य असेल तर, म्हणजे आता मी एक इथं संख्या घेतली 4 पेक्षा मोठी किती असू शकतो, आणि ही संख्या 8 ने विभाज्य असेल तर आपल्याला काय, तर काय
तर इथं 8 ची कसोटी तुम्हाला माहिती असेल तर 8 ची कसोटी इथं वापरायची, बाकी काही नाही. मला एक सांगा, या संख्येला 8 ने पूर्ण भागण्यासाठी ती समसंख्या असावी लागेल का? नाही, काय गरज नाही. असले तर चालेल. शेवटचे अंक 8 ने विभाज्य, म्हणजे शेवटचा अंक फक्त एक अंक 8 ने विभाज्य असेल, 8 ने भागणारा पाहिजे का? नाही, हा पण नाही. शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहे, नुसते 2 अंक चालणार आहे का? नाही. 2 अंक 4च्या कसोटीसाठी लागू होतो, 8च्या नाही. शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य, म्हणजे शेवटचे 3 अंक, म्हणजे शेवटचे 3 अंक आहे ते 8 ने विभाज्य पाहिजे, म्हणजे त्याला 8 ने भागणारी पाहिजे. तुम्हाला कसोटी माहिती आहे ना, शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य पाहिजे किंवा तिन्ही ठिकाणी 0-0 पाहिजे, तरच ती 8 ने विभाज्य असेल. म्हणजे हा इथं पर्याय क्रमांक आहे डी. पर्याय क्रमांक डी. यासाठी कसोट्या महत्वाच्या आहेत. तिसरा प्रश्न आहे, एक इंजिन एका मिनिटात, बघा, एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. 1 मिनिटात 95 लिटर, तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. बघा, या ठिकाणी एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते, तर 14,060 लिटर पाणी उपसण्यासाठी किती? एका मिनिटासाठी 95 आहे, तर 14,060 साठी किती? या ठिकाणी सर्वात सोपं आहे, 14,060 भागिले 95. त्याला भागिले, कारण की एका मिनिटाचा वेळ आहे, बरोबर आहे की नाही? एका मिनिटाच्या वेळाने भागितलं तर किती मिनिटं लागतील यासाठी आपल्याला काढता येईल. तर या ठिकाणी बघा, पाढा तयार करण्याची आवश्यकता नाही, तर यासाठी तुम्हाला त्यासाठीच कसोट्या वापराव्या लागणार आहेत. कसोट्या इथं वापरायच्या. आता बघा, याला 2 ने भाग जाईल का? समसंख्या आहे, पण याला जाईल का? नाही. आता या ठिकाणी भाग असं द्यायचं, बघा, हा एक प्रकारे अपूर्णांक आहे, याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, लहानात लहान रूपात आणायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक अशी संख्या शोधायची की अंशाला पण त्या संख्येने भागितलं पाहिजे आणि छेदाला पण त्या संख्येने भागितलं पाहिजे. या ठिकाणी पादाची कसोटी आपल्याला लागू होते. पादाची कसोटी अशी सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भागतो. मग इथं 0 आहे, इथं 5 आहे, म्हणजे या दोन्ही संख्येला 5ने पूर्ण भाग जाऊ शकतो. पूर्ण भाग का? बाकी काही उरणार नाही. बघा, त्याला संक्षिप्त देऊया. मग याला 5ने भाग देऊया. 5 एक 5, उत्तर आलं 5. 5 एक 5, त्यानंतर 9तून 5 गेले, 9तून 5 गेले, राहिले 4, ही संख्या 45 झाली. 5 9 45, इथं आलं 19. आणि या ठिकाणी पुन्हा त्याच संख्येने भाग द्या. 5 एक 5, 5 दुने 10, 4 40, 5 8 40, 5 0 0, नाही सॉरी 5 एक 1, 6ला लावू शकतो ना. 5 एक 5 आणि 5 दुने 10, म्हणजे किती उत्तर आलं? 28 12 भागिले 19. आता 19चा पाढा तुमचा पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता. द्या बरं भाग. बघा, इकडे लक्ष द्या. 19 एक, इकडे लक्ष द्या. 19 एक 19, 28 मधून 19 गेले, 28 मधून 19 गेले, किती उरले? 9. किती उरले? 9. 91. 19 एक 19, 19 दुने, चला 19 दुने किती येतात? 32. 19 5 95 येतो, पण 95 इथे एक केलं होते, मग 19 चौक 76. 19 मधून 76 गेले, 15 आणि हा इथला 2, 152 येतात. आणि 19 8 152, म्हणजे 148 उत्तर येतंय. 148 काय येतंय इथं? 148 तास येतील का? काय येतील मग? मिनिटे. का? कारण की ते एका मिनिटातच होतं की नाही, म्हणून 148 मिनिटे हे उत्तर येईल. तास येणार नाही, सेकंद येणार नाही. आलं लक्षात? समजलं?
चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. 4 नंबरचा प्रश्न. दोन संख्यांची या ठिकाणी बघा आता चौथा प्रश्न आहे. दोन संख्यांची बेरीज 9,27,654 आहे. जर एक संख्या दुसरी पेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? या ठिकाणी आपण एक समीकरण मांडण्यासाठी हे करूया. दोन संख्या आपल्याला दोन संख्या माहिती आहेत का? तर नाही. त्यासाठी आपण दोन्ही संख्यांसाठी अक्षर वापरूया. x अधिक y हे दोन संख्या आहेत. त्यांची बेरीज तुम्हाला दिलेली आहे. दोन संख्यांची बेरीज तुम्हाला दिलेली आहे 98 आपलं 9,27,654 बरोबर. ह्या समीकरणामध्ये ते मांडलं. त्यानंतर आपल्याला कंडिशन काय दिलेले आहे? एक संख्या म्हणजे त्याची एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी आहे. 20,100 ने. मग मी म्हटलं x बरोबर y अधिक 20,100 20,100 ने मोठी असेल. मोठी आहे म्हणून अधिक म्हणजे जेवढी आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे म्हणून इथं x बरोबर y अधिक 20,100 असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? मग दोन्हीपैकी मोठी संख्या ही x देणार आहे. कोणती येणार आहे? x देणार आहे. आपल्याला y ची किंमत निघाली तर आपल्याला x ची किंमत लगेच काढता येईल. लक्षात. तर मग आता आपल्याला या ठिकाणी या पहिल्या समीकरणामध्ये x च्या बदल्यात हा x आहे ना त्याच्या बदल्यात ही संख्या टाकायची. कसं? याच्या बदल्यात बघा मी मानतो y च्या बदल्यात आपला x च्या बदल्यात y अधिक 20,100 अधिक हा y जसला तसा x च्या ठिकाणी मी ही संख्या टाकली बरोबर 9,27,654. आता y आणि y ह्या दोघांची बेरीज करता येईल. y आणि y होतील किती होतील? 1y आणि 1y किती y होतील? 2y बरोबर 2y. पण अक्षर आणि संख्यांची बेरीज करता येईल का? नाही करता येणार बरोबर. मग आता या ठिकाणी मी 2y आता इथे जागा नाही म्हणून मी वरती लिहितो बरं का. समजून घ्या. 2y अधिक 20,100 बरोबर 9,87,654. हे वरती लिहिलं 2y. इथपर्यंत समजलं. तर आता आपल्याला y ची किंमत काढायची आणि या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आहे. अशा वेळेला काय करायचे आपल्याला? संख्या एका बाजूला करायच्या कारण की संख्यांवर क्रिया करता येतील, संख्यांची बेरीज करता येतील, वजाबाकी करता येतील म्हणून अक्षर एका बाजूला ठेवायचंय. मग आता हा 20,100 जो आहे ना तो इथं अधिक आहे आणि बरोबर या दोन बाजू आहेत. ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू. लक्षात ठेवा ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू. आता ह्या बाजूकडनं ह्या बाजूला पाठवताना इथं जर अधिक असेल तर इकडे जाताना काय होईल? वजा होतो. इथं जर गुणाकार असेल तिकडे काय होतो? भागिले होतो. भागाकाराची क्रिया होते. भागिले असेल तर गुणाकार, गुणाकार असेल तर भागिले, वजा असेल तर अधिक, अधिक असेल तर वजा. मग या ठिकाणी अधिक आहे म्हणून मी इथं 2y एका बाजूला ठेवल्या बरोबर 9,87,654 वजा हा दुसऱ्या बाजूला पाठवला दुसऱ्या बाजूला म्हणून वजा 20,100. चला यांची वजाबाकी करा. 9,87,654 वजा 20,100. चला वजाबाकी करा. तर बघा ही जी वजाबाकी आली आहे 9,67,554. आता या ठिकाणी आपल्याला y ची किंमत काढायची. बघा इकडे बघा y ची किंमत काढायची म्हणजे या दोन इथं गुणिले हा गुणिले केले तिथं काय होईल? भागिले होईल. म्हणजे या संख्येला 2 ने पूर्ण भाग द्यायचा आहे. हा इथला 2 राय केला. मग आता भागाकार करतो बघा. बे 1 बे 2 8
9तून 8 गेले, 1 उरला, बे 8 16 0, बे 1 बे, बे 3 6, बे 7 14, बे 7 14 आणि बे 7 14. उत्तर आलं 4,83,777. ह्या आला त्यांचा भागाकार. कोणा कोणा झाला होता भागाकार? हा भागाकार कोणा कोणा झाला होता? भागाकाराला म्हणजे y ची किंमत मिळाली आपल्याला. y ची किंमत आहे 4,83,777. ही आहे एक संख्या. आता x काय होतं माहिती आहे तुम्हाला? x बरोबर y अधिक 20,100 ही होती x. मग आता y मध्ये जर 20,100 मिळवले तर x ची किंमत मिळेल. मग याच्यामध्ये 20,100 मिळवा बरं. 20,100 करा बरं बेरीज. 7 8 3 10 5 5,03,877. 5,03,877. पर्याय क्रमांक आहे डी. पर्याय क्रमांक आहे डी. पुढचा प्रश्न आहे बघा, इकडे लक्ष द्या. एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. म्हणजे 1 तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. 1 तासाला. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. म्हणजे एका दिवसाचं 10 तास म्हणजे याला 10 ने गुणलं म्हणजे 10 तास. याला पण 10 ने गुणावं लागेल. बरोबर. म्हणजे 10 तासात किती? 8,45,000. म्हणजे 10 तासात किती? 8,45,000. फक्त इथे एक शून्य वाढेल. बरोबर. 10 तासात एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. म्हणजे एक दिवस बरोबर 10 तास. एक दिवस बरोबर 10 तास. आणि 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? म्हणजे 5 दिवसात. एका दिवसाला एवढं. मग 5 दिवसाला किती? पुन्हा याला 5 ने गुणावा लागेल. 5 ने गुणलं याला पण 5 ने गुणा. हा भाग गुणाकार करा बरं. 8,45,005 गुणाकार करा. गुणाकार कसा करायचा इकडे लक्ष द्या. आता फक्त 845 ला 5 ने गुणलं आणि शेवटी उत्तराच्या शेवटी 3 शून्य मांडून द्यायचे. म्हणजे आपलं उत्तर बघा 5 5 25, 2 हाताला, 5 चौक 20 आणि 2 22, 2 हाताला, 8 पंचे 40, 40 आणि 2 42 आणि 3 शून्य पाठीमागे मांडून दिले. उत्तर आलं किती आलं? 42,025. सॉरी 42,25,000. 42,25,000 फक्त पर्याय क्रमांक डी मध्ये उत्तर आहे. म्हणून याचा पर्याय आहे डी. प्रश्न क्रमांक 6. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. बघा वरीलपैकी सर्वात स्वस्त आहे. सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे? तर आता या ठिकाणी 460 ला 23 मीटर कापड मिळतो. 375 ला 15 मीटर कापड मिळतो. 912 ला 38 मीटर कापड मिळतो. 396 ला 18 मीटर कापड मिळतो. तर याच्यात स्वस्त कोणतं आहे? तर याच्यावर आपल्याला काय करावं लागणार आहे? तुलना करता येईल का सहजरित्या? तर इथं तुलना सहजरित्या करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एका मीटरला किती रुपये खर्च येतो हे काढावं लागेल. एका मीटरला जर 23 मीटर 460 ला तर 1 मीटर किती? जर यांचा भागाकार केला, काय करा त्याला मग भागाकार केला 460 भागिले 23 करा. 912 भागिले 38 मध्ये एका मीटरची किंमत निघेल. 375 भागिले 15, 396 भागिले 18. चला भागाकार करा पटक्यात आणि उत्तर सांगा. चला 4 भागाकार करावं लागतील आणि मग जे उत्तर येईल म्हणजे ते एका मीटरची किंमत निघेल. त्याच्यानुसार आपल्याला स्वस्त कोणतं आणि महाग कोणतं हे ठरवता येईल. तर बघा या ठिकाणी आपण भागाकार करूया. 23 1 23, 23 2 46 आणि 8 शून्य म्हणजे इथं आलं 20 रुपये. त्यानंतर 15 1 15, 15 2 30, 15 2 30 उरला 7, 15 5
75 म्हणजे इथं आलं 25. 18 × 18, 18 दुने 36, 3 उरले. 18 दुने 36 म्हणजे इथं आलं 22 रुपये मीटर. आता या ठिकाणी बघा 38चा पाडा येत नसेल तर त्याला लहानात रूप करून घ्या. लहानात लहान रूप संक्षिप्त द्या. दोनाने भाग जाईल. इथं दोनाने जाईल, इथं दोनाने जाईल. म्हणजे बे 1 बे 9 18, बे 1 बे 4 8, बे 5 10, बे 7 12 म्हणजे उत्तर आलं 456 19. आता 19 ने आपल्याला सहजरित्या भाग देता येईल. 19 1 19, 19 दुने 19 दुने 32, 19 1 19, 19 दुने 38. 45 मधून 38 गेले. 45 मधून 38 गेले. ते 2 आणि हे 7 76, 76 29 चौक 29 चौक 76 म्हणजे 24 रुपये. मग बघा बरं सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे? 20 रुपये 24 22 25 म्हणजे 20 रुपये वाला आहे की नाही? हा, मग 20 रुपये वाला काय आहे? ए. सर्वात स्वस्त कापड ए आहे. ठीक आहे, पुढचं घेऊया. चला, विनयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 मिळतात. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाबद्दल मिळतात. प्रत्येक तास. मग बघा रोज 3 तास काम करतो. किती तास काम करतो? 3. आणि असं किती दिवस काम करतो? 15. म्हणजे एकूण तो किती तास काम करतो सांगा बरं. काय करावं लागेल इथं? गुणाकार. कोणाचा? हा करा मग. 15 त्रिक 45. तोंडी गुणाकार करता आला पाहिजे. 15 त्रिक 45 म्हणजे 45 तास काम केलं तर त्याला 1125 रुपये मिळतात. 45 तास काम केलं तर एका तासाचे किती? 45 तासाचे एवढे तर एका तासाचे किती? मग यांचं काय करावं लागेल? भागाकार. काय करावं लागेल? भागाकार. 1125 भागिले 45. आता या ठिकाणी सुद्धा 45चा पाडा तुम्हाला येत नसेल, 5 ची कसोटी वापरा. इथं 5 आहे, इथं 5 आहे. 5 ने भाग जाऊ शकतो. 5 9 45. 5 1 5 5 दुने 10. 5 1 5 5 दुने 10. 2 उरले. 5 5 25. आता 225 भागिले 9. 225 भागिले 9. आता 9 ने डायरेक्ट भाग देता येईल. 9 1 9, 9 दुने 18. मग 22 मधून 18 गेले 4. 9 5 उत्तर आलं 25 रुपये. उत्तर काय आलं? 25. म्हणजे एका तासाला त्याला 25 रुपये मिळतात. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे 8वा. शुक्रवारी बघा, शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी गेले. शुक्रवारचे तिप्पट लोक शनिवारी गेले. तर सगळे मिळून 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले? बघा, शुक्रवारी किती गेले म्हणजे फ्रायडेला 1250 आणि सॅटरडेला याच्या तिप्पट म्हणजे 3 पट. मग 1200 गुणिले 50 याचे तिप्पट करा बरं. 1200 गुणिले 50 750. 3750. मग दोन्ही दिवस मिळून किती लोक सर्कस बघायला गेले? त्यांची बेरीज करावं लागेल. 5000. किती लोक सर्कस बघायला गेले? 5000. पर्याय क्रमांक आहे बी. ओके, त्यानंतर या स्वाध्यायामधला शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता जो प्रश्न पहिले आपण सोडवला 2 संख्यांची बेरीज x अधिक y घेतलं होतं का, त्याच धर्तीवर प्रश्न आहे. तो तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करायचा आहे. इथं 2 संख्यांची बेरीज आहे. इथं संख्या बदलल्या. मी इथं x अधिक y बरोबर 3,45,678. जर एक संख्या दुसरी पेक्षा म्हणजे x बरोबर y मोठी आहे, किती 16,016 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? म्हणजे या पद्धतीने ही संख्या इथं टाकायची,
वायची किंमत काढायची, वायची किंमत निघाली तर पुन्हा वायची किंमत इथे टाकायची, त्यांची बेरीज केली तर तुम्हाला सर्वात मोठी संख्या मिळेल. मागच्या सारखंच करायचंय, वेगळं काही नाहीये, ते तुम्ही प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करायचंय. तर अशा पद्धतीने स्वाध्याय 2.2 आपण इथं संपवला आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नसेल समजलं तरी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.